अनघाष्टमी पूजा आम्ही आज करणार आहोत। त्याची तयारी आपण बघूया। प्रथम इथे दत्त आणि अनघा देवी यांचे मी फोटो ठेवलाय। श्रीपाद वल्लभांचा फोटो ठेवलाय। त्याच्यानंतर इथे तांदूळ आधी ठेवून त्याच्यावर कलश मांडलाय। कलशामध्ये पाणी, दुर्वा, नाणं, सुपारी आणि फूल आणि हळद कुंकू आणि अक्षता असं मांडले। त्याच्यावरती 5 पानं दिसतात ते आंब्याची। त्याच्यावरती आम्ही हे तांदूळाने भरलेले हे मांडले। त्याच्यामध्ये हे 8 पुत्र, अष्टपुत्र त्यांचे दाखवण्यासाठी 8 सुपाऱ्या आहेत तांदूळावर आणि मध्यभागी ही अनघा देवी आणि दत्तात्रय अशी एकत्र मूर्ती अशी ठेवलेली आहे। इथे मी 16 शिंगार ठेवले आहेत अनघा देवीसाठी, त्यांची आभूषणे, मंगळसूत्र वगैरे। नंतर इथे मी दत्त आणि अनघा लक्ष्मीची मूर्ती ठेवली आहे। हे मी ठेवली अभिषेक करण्यासाठी वेगळा। इथे गणेशची मूर्ती ठेवली आहे, कारण की प्रथम गणेशची आपण पूजा करतो। इथे आहे कलश, समई, नंतर घंटा या सगळ्या गोष्टींची पूजा होते। नंतर ह्याच्या समोर आम्ही 5 पानं मांडलेली आहेत। पानामध्ये प्रत्येक पानामध्ये 2 पानं सुपारी, बदाम, खारीक आणि केळ आणि 1 नाणं अशी 5 पानं आहेत। त्याच्यानंतर ही 3 पानं आहेत गणेश आणि श्रीपाद वल्लभ यांच्यासाठी। नैवेद्यामध्ये जे महत्त्वाचं असतं ह्याच्यामध्ये बोरं, कच्चे दाणे, मनुका, शिरा आणि एखादी मिठाई। नंतर ह्याच्यामध्ये वेगवेगळी फुलं आहेत। हे वस्त्र ठेवले देवीसाठी। पंचामृताचं सामान आहे, दूध, दही, तूप, नंतर मध आणि साखर। पंचारती करण्यासाठी 5 दिवे ठेवलेत। ह्याच्यामध्ये एक व्रतसूत्र पण ठेवलेलं आहे, जे मगाशी मी सांगितलं नाही, आणि 2 नारळ आणि 5 फळे। त्याच्यानंतर हळद, कुंकू, चंदन आणि अष्टगंध। तुम्ही गुलाल पण ठेवू शकता हवं असेल तर। ही सर्व तयारी आहे। नमस्कार। श्रीपाद राजम शरणम प्रपंच।